नमस्कार लाडके बहिणींनो, तुमचा पण पात्र असून हप्ता भेटत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडके बहिणीचे जे आहे ते पात्र असून हप्ते बंद झालेले आहेत. परंतु तुमचं बंद होण्याचे मागचे कारण काय आहेत या ठिकाणी तुम्ही जाणून घेतलेलं आहे का? तर आजच्या व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता का बंद झाला आहे हेच माहीत नाहीये. संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार आहे आणि त्यापैकी तुमचं लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होण्यामागचं कारण, त्यापैकी बरेच सारे कारण असू शकतात. एक कारण म्हणजे महत्त्वाचं, तुम्ही या ठिकाणी पहा, NPCI जे आहे तुमची ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. NPCI ऍक्टिव्ह काय आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ सांगणार आहे. हा व्हिडिओ लाईव्ह पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, NPCI तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं तुमच्या मोबाईलमधल्या ब्राउझरमध्ये. या ठिकाणी मी जे आहे ते NPCI टाईप करतो. या ठिकाणी पहा, अशा प्रकारचं NPCI तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पहिली वेबसाईट आहे त्या ठिकाणी क्लिक करा. पहिली वेबसाईट आल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी पहा, डेस्कटॉप साईट तुम्हाला क्लिक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला कस्टमर यावरती क्लिक करायचं आहे. कस्टमरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते भारत आधार शेडिंग इनेबल या ठिकाणी पाहू शकतात. भारत आधार शेडिंग इनेबल बेस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार मॅपिंग स्टेटस आणि आधार मॅपिंग हिस्टोरी रिक्वेस्ट स्टेटस, तर तुम्हाला जे आहे ते त्यानंतर आपल्याला आधार मॅपेड स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. आता आधार मॅपेड स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर आपल्याला टाकण्यासाठी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणीचा जो आधार नंबर असेल तुमचा ते टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकण्यासाठी सांगते. तर कॅप्चा पण तुम्हाला बरोबर जसं तसं टाकायचं आहे. आता आपण आधार नंबर टाकलाय, कॅप्चा टाकलाय, चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तुमचं लाडक्या बहिणीचं स्टेटस या ठिकाणी पहा. रजिस्टर मोबाईलवरती एक OTP जाईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. या ठिकाणी पहा, तुमचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे की तुमचं आधार मॅपिंग स्टेटस कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, तुमचा आधार नंबर वरच्या साईडला दिलेला आहे. मॅपिंग स्टेटस या ठिकाणी पहा, इनेबल फॉर DBT हे महत्त्वाचं आहे. जर 2 नंबरचं ऑप्शन पहा, इनेबल फॉर DBT असेल तर तुम्हाला पैसे भेटतात, तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर इनेबल फॉर DBT नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुम्हाला तुमच्या जवळच्या तुमच्या जी बँक असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला हे तुमची DBT जे आहे ते इनेबल करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हे पैसे भेटतील, अन्यथा पैसे भेटणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुमची इनेबल DBT आहे की नाही. नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं DBT जे आहे ते इनेबल करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही इनेबल DBT करून घेतली नाही तर तुम्हाला तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत. भरपूर कारणं असू शकतात लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होण्यामार्ग, परंतु त्यापैकी हे एक महत्त्वाचं कारण असणार आहे. तुमचे जर पैसे येत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर चेक करा की तुमची DBT इनेबल आहे की नाही. जर नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन लवकरात लवकर तुमची DBT इनेबल करून घ्या. तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये हप्ता जमा होऊन जाईल. नक्कीच ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली, थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे, कोणत्या महिन्यापासून बंद झाला, नक्कीच कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती घेऊन येणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील लाडक्या बहिणी संबंधित तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.